नाशिक शिक्षक मतदारसंघामधून माघार नाही, राष्ट्रवादीचे उमेदवार महेंद्र भावसार यांनी ही माहिती दिलेली आहे। मुख्यमंत्र्यांबाबत आदर आहे, मात्र वेळ निघून गेलेली आहे, असं महेंद्र भावसार यांनी म्हटलंय। कदापि होणं शक्य नाही। आता युद्ध सुरू झालेलं आहे आणि आता रणभूमीत उतरलेलो आहोत आपण। त्याच्यामुळे आता युद्ध थांबवणं हे जवळजवळ अशक्य आहे। माननीय मुख्यमंत्री सर्वांसाठी आदरणीय आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांनी त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येत आहेत, त्यांचं स्वागत आहे। परंतु ही शिक्षकांची निवडणूक आतापर्यंत केवळ शिक्षक संघटनांमध्येच व्हायची, राजकीय हस्तक्षेप याच्यात फारसा नव्हता। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये दराडेंचं बोगस मतदार आहेत। विवेक कोल्हे यांनी किशोर दराडेंवर आरोप केलेत। विवेक कोल्हे हे अपेक्ष उमेदवार आहेत। मध्ये ड्रायव्हर असेल किंवा शेतात काम करणारा शेतमजूर असेल किंवा कापड दुकानात काम करणारा कर्मचारी असेल, ज्याचा शिक्षणाचा काही संबंध नाही, 3 वर्षाचा शिक्षक म्हणून अनुभव पाहिजे, 19व्या वर्षी तो शिक्षक म्हणून दाखवला गेलेला आहे। आणि ही सगळी बाब गंभीर आहे, लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे। आणि त्याच्याहून धक्कादायक बाब म्हणजे विद्यमान लोकप्रतिनिधीच्याच कॉलेजमध्ये हे सगळे मतदार त्या ठिकाणी आढळून आलेले आहे आणि याची गांभीर्याने दखल प्रशासनाने त्या ठिकाणी घ्यावी, असं माझं स्पष्ट मत आहे।